नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा गैरसमजुतींना खतपाणी घालण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवण्यात आलेला नाहीये. ग्रहवेध चॅनलचा असा कुठल्याही प्रकारचा मानस नाहीये. हा व्हिडिओ पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधारित बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे. तसेच सनातन धर्म व वैदिक ज्योतिषशास्त्र तसंच वैदिक शास्त्र ज्याला हजारो वर्षाची परंपरा आहे, त्यामध्ये चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाबद्दल ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच इथे जशाच्या तशा मांडण्याचा ग्रहवेधचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडत असतात आपल्याला की लहानपणापासून ऐकत असतो की ग्रहणामध्ये एखाद्या गरोदर स्त्रीने कुठल्याही प्रकारे कटिंग करू नये, चॉपिंग करू नये किंवा वस्तू कापू नये, भाजी कापू नये वगैरे, तर तिच्या गर्भावर तिचा परिणाम होऊ शकतो. दुसरं असं की ग्रहण काळामध्ये प्रवास केला जात नाही किंवा करू नये. त्यानंतर ग्रहणामध्ये काही ठराविक सूतक काळ जेव्हा चालू होतो त्या पिरियडमध्ये मंदिरं जी आहेत आपल्याकडची, ती मंदिरं त्यातील पूजापाठ वगैरे सगळं बंद होतं. दुसरं असं की आपण स्वतः वैयक्तिक संस्कार करू नये, पूजा संस्कार करू नये. त्यामध्ये तुम्ही मंत्र किंवा ध्यान वगैरे हे सगळं करू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही बसून करायचं आहे. ग्रहणामध्ये स्पेशली काही गोष्टी दान करायला सांगितलेल्या आहेत. ग्रहणाच्या सुरुवातीला आंघोळ करायची आहे आणि ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करायची आहे. अशा एक नाही असंख्य गोष्टी आपल्या मनामध्ये लहानपणापासून किंवा आपण आजही ऐकतोय. आजही चंद्रग्रहण आहे. 3 मार्च 2026 रोजी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि आजही 3:24-25 ग्रहणाचा वेध लागणार आहे. तर अशामध्ये नेमकं हे काय आहे, याच्यामध्ये वैज्ञानिक सत्यता किंवा वैदिक ज्योतिषशास्त्र काय सांगतं किंवा आपल्या धर्मशास्त्र काय सांगतं, याचा हा आढावा घेणारा पूर्णपणे व्हिडिओ आहे. तर पुन्हा एकदा मी सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा ग्रहवेध प्रयत्न करत नाही. तर विषय थोडासा वेगळा आहे. त्या अगोदर आज जाणून घेऊया. आज 3 मार्च, आजचं चंद्रग्रहण आहे आणि 3:20 चंद्रग्रहणाचे वेध किंवा ज्याला स्पर्श बोलतो आपण, तो चालू झालेला आहे. 5:04 हा ग्रहण मध्य आहे आणि त्याच्यानंतर मोक्षाकडे वाटचाल चालू होईल ग्रहणाची. 6:48 पूर्णपणे ग्रहण संपलेलं असेल. तर चंद्रग्रहण म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चंद्रग्रहण म्हणजे ही एक भौगोलिक घटना आहे. ज्या सूर्याच्या मंडळामध्ये किंवा सौरमंडळामध्ये आपण राहतो तिथे 7 ग्रहांमध्ये, ज्याला चंद्र पण आपण एक ग्रहच मानतो, पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती फिरते. असे बाकीचे ग्रह, गुरु असेल, बुध असेल, शुक्र असेल, शनी, हे सर्व इतर ग्रह आपल्या सौरमंडळातले सूर्याभोवती फिरतात. पृथ्वीचा एक उपग्रह हा चंद्र आपला आहे आणि तो पृथ्वीभोवती फिरत असतो. आता चंद्रग्रहणामध्ये 360 अंशाचा जे क्रांतिवृत्त आहे त्यामध्ये राहू आणि केतू, ज्याला आपण नोडल पॉइंट्स बोलतो किंवा झोन बोलतो, राहू आणि केतू हे जे पॉइंट्स आहेत हे छायाग्रह म्हणून ओळखले जातात. मुळात ते अस्तित्वातच नाही आहेत. दुसरं असं की ते छायाग्रह आहेत पण ते इफेक्टिव्हली काम करतात. सूर्याचा आणि चंद्राचा परिवलन मार्ग जो आहे किंवा परिभ्रमण मार्ग जो आहे, त्याचे छेदन बिंदू म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्याला छायाग्रह सुद्धा म्हटलं जातं. पण चंद्रग्रहणामध्ये अशी स्पेसिफिक काय पोझिशन होते की ज्या वेळेस चंद्रावर शॅडो दिसायला लागते. मित्रांनो, ज्या वेळेस पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि त्याच वेळेस चंद्र आणि सूर्य याची पोझिशन राहू आणि केतू या नोडल पॉइंट्सवर येते, म्हणजेच एकमेकांच्या परफेक्ट विरुद्ध दिशेला 180 अंशावर जेव्हा हे दोघ जण असतात, त्यावेळेस चंद्र हा परप्रकाशित असलेला ग्रह सूर्याच्या प्रकाशावर चालतो किंवा सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतो. पृथ्वीमध्ये आल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीमुळे अडतो, जो चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा स्थितीमध्ये चंद्रग्रहण होतं.
आणि आपल्याला आज पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेचा चंद्र सुद्धा कुठेतरी अंधुक किंवा पूर्णपणे झाकोळला गेलेला, जे 2-3 प्रकार आहेत सूर्य चंद्रग्रहणाचे, खग्रास असेल किंवा कंकणाकृती वगैरे, कंकणाकृती नाही होणार, खंडग्रास आणि खग्रास या प्रकारचे जे 2 ग्रहण आपण अनुभवतो, एक्झॅक्टली काय होतं की पृथ्वीची छाया ही चंद्रावर पडत असते. हे चंद्र हा जो इन्सिडेंट मी सांगतोय हा खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये हे तिन्ही एका सरळ रेषेत आल्यामुळे होतात. स्पेशली चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होतं, अमावस्येला सूर्यग्रहण होतं. तर मित्रांनो, आता याचा परिणाम आपल्यावर काय होतो याकडे जाण्यापेक्षा, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, आपलं जे अस्तित्व ज्या पृथ्वीवर आहे त्या पृथ्वीमध्ये किंवा त्या पृथ्वीवर कितीतरी प्रकारचे बल कार्यरत आहेत. त्यातलं एक सगळ्यात मोठं बल म्हणजे ज्या सूर्याभोवती पृथ्वी फिरते त्या सूर्याचं गुरुत्वीय बल आपल्यावर कार्यरत आहे, आपल्यावर प्रभाव पाडत असतं. पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वीय बल आहे. त्यानंतर चंद्राचं सुद्धा गुरुत्वीय बल आहे की ज्यामुळे समुद्रामध्ये भरती ओढी सारख्या घटना या रेग्युलर चालू असतात, ज्या चंद्राच्या विशिष्ट ठराविक पोझिशनमुळे आणि त्याच्या गुरुत्वीय बलामुळे त्या घडत असतात. याचबरोबर ज्या सौरमंडलात आपण राहतो तिथे 7 अजून उपग्रह आहेत. त्या सर्व ग्रहांचे परिणाम किंवा त्याला आपण वैश्विक किरण बोलतो, वैश्विक बल म्हणू शकता तुम्ही किंवा वैश्विक ऊर्जा म्हणू शकता, याची जी काही प्रभाव आहे त्या प्रभावाखाली सुद्धा आपण वावरत असतो. तर ग्रहण म्हटलं की ग्रहणाचं महत्व काय नेमकं, तर ग्रहण हे खगोलीय घटना आहे. त्याचा वैज्ञानिक सुद्धा महत्व आहे. गुरुत्वीय बलांमध्ये बराचसा होणारा फरक आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की मध्ये पृथ्वी आहे, पृथ्वीला एक स्वतःचा मॅग्नेटिक फोर्स आहे, ती पृथ्वी सूर्याच्या प्रभावाखाली किंवा गुरुत्वीय बलाखाली काम करते आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला चंद्र आहे. एक सूर्य आणि एक चंद्र मध्ये पृथ्वी आहे आणि चंद्राचं गुरुत्वीय बल, पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वीय बल प्लस पृथ्वीचं स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय बल बघतो आपण, ही जी काही अलाइनमेंट होते त्यामध्ये चुंबकीय बदलांमध्ये बराचसा फरक पडतो किंवा एनर्जी लेवलमध्ये जे काही चेंजेस होतात, जे काही एनर्जी लेवलमध्ये चेंजेस होतात ते घडून येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की विषय हा थोडासा संवेदनशील आहे. त्याच्या पाठीमागची शास्त्रीय कारण मीमांसा, वैदिक ज्योतिषीय कारण मीमांसा जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की गरोदर बाईने भाजी का कापू नये किंवा मंदिरं बंद का ठेवतात. आणि ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. ठीक आहे. तर वैदिक महत्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये वैदिक महत्व चंद्रग्रहणाला दिलेलं आहे की ज्यावेळेस अमृत मंथन झालं, देव आणि दानवांमध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा देवांकडे जे अमृत आलं त्या अमृताला दानवांमध्ये सुद्धा ओढ होती की दानव सुद्धा बोलत होते की आम्ही जर अमृत पिलं तर आम्ही अजरामर होऊ शकतो. परंतु देवांनी तसं काही केलं नाही. विष्णूच्या सांगण्यावरून प्रत्येक देवांना अमृताचा जेव्हा वाटप चालू होती त्यावेळेस राक्षसातलाच एक व्यक्ती हा देवाचं रूप घेऊन आला आणि त्याने अमृत प्राशन केलं. प्राशन केल्यानंतर सूर्य आणि चंद्राला ते कळालं की अमृताची अशी काहीतरी एका राक्षसाने अवहेलना केलेली आहे किंवा चोरीने ते कृत्य केलेलं आहे. त्यावेळेस सूर्य आणि चंद्र मिळून विष्णूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, विष्णूने स्वतःच्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा वध केला. त्या राक्षसाचं डोकं म्हणजे राहू आणि केतू म्हणजे त्याचं शिर नसलेलं धड, आणि त्यालाच आपण छायाबिंदू बोलतो. हे झालं पुरातन किंवा वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 5 ते 7,000 किंवा 10,000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी अगदी संशोधन करून लिहून ठेवलेले आहेत, ज्याला आपण आज नॉर्थ नोड किंवा साऊथ नोड बोलतो. पूर्वी त्याला राहू केतू म्हणत होते, जे शास्त्र सुद्धा किंवा वैज्ञान सुद्धा मानतं की हे छायाग्रह आहेत आणि ते पॉइंट्स एस्टॅब्लिश आहेत. ते पॉइंट जोपर्यंत अलाइन होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं ग्रहण अस्तित्वात येऊ शकत नाही, मग ते सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल. तर मित्रांनो, हे सगळं बघत असताना
आपला जो विषय आहे की गरोदर स्त्री असेल किंवा मंदिरं बंद का ठेवायची वगैरे वगैरे, याकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं बारकाईने जर बघितलं आपण, तर ग्रहणाचे आपल्या शरीरावर होणारे जे परिणाम आहेत किंवा आपण ज्या भूतलावर राहतो त्या भूतलावर जे परिणाम होतात, आपल्यासोबत असंख्य जीव या पृथ्वीवर आहेत. मग स्थूल जीव असतील आणि काही सूक्ष्म जीव आहेत, ज्याला आपण बॅक्टेरिया, विषाणू वगैरे म्हणू शकता, जीवाणू म्हणू शकता, जे डोळ्याने दिसत नाही पण आहेत आणि कदाचित आपल्यापेक्षा जास्त संख्येने आहेत. तर ग्रहणाचं आध्यात्मिक किंवा ज्योतिषीय महत्व समजून घेण्यासाठी पहिला आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की शरीर म्हणजे नेमकं काय, मानवीय शरीर नेमकं आहे काय. तर मानवी शरीर हे स्थूल जे शरीर दिसतं आपलं, ते स्थूल शरीर हे नुसतं स्थूल शरीर नाहीये. त्या स्थूल शरीरामध्ये जडत्व आणि चेतना या दोन गोष्टी इस्टॅब्लिश आहेत. म्हणजे ज्याला मी शरीर बोलतो ते जडत्व आहे, म्हणजे ज्याला आजचं सायन्स मॅटर म्हणून संबोधित करतं, ते मॅटर म्हणजे माझं शरीर आहे. आणि मॅटर आणि कॉन्शियसनेस म्हणजे जडत्व आणि चेतना या दोन गोष्टी जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेस सजीवाची निर्मिती होते, अर्थात आपली निर्मिती होते. म्हणजे काय की माझं शरीर जे आहे ते चेतनेचं आणि जडत्वाचं, म्हणजे माझ्या शरीराची चेतना ही एकजीव आहे आणि म्हणून मी आहे, माझं अस्तित्व आहे. तर मित्रांनो, शरीर म्हटलं की ते मृत पावणार आहे, कारण ते जडत्व आहे, इनर्शिया त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला कुठेतरी कालमर्यादा आहे. चेतना जी आहे ती दोन स्वरूपाची आपल्यामध्ये इस्टॅब्लिश आहे, एक आत्मरूपी आहे आणि दुसरी मनरूपी आहे. मन आणि आत्मा ह्या दोघांना मिळून चेतना काम करते, अर्थात मनाच्या हिशोबाने आत्मा भोगतो असं म्हणतात. म्हणजे काय की मन जसं ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी ना चिंती, म्हणजे, आणि दुसरी हिंदीमध्ये एक म्हण आहे की मन चंगा तो सब चंगा. म्हणजे काय, मन चांगलं असेल तर सगळंच चांगलं, सगळं चांगलं असेल म्हणजे काय, आत्मा चांगला राहतो थोडक्यात. मग चेतनेचं जे स्वरूप आहे, इट्स अ प्युअर कॉन्शियसनेस, जिला अंत नाहीये. त्या कॉन्शियसनेस मध्ये आत्मा आणि मनाचा खूप मोठा प्रभाव, किंवा त्या दोघांना मिळून चेतना आहे असं म्हटलं तर ते बरोबर ठरेल. दुसरं असं की शरीर हे पंचतत्वांनी बनलेले आहे, म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश ह्या पाचही तत्वांना मिळून शरीराची उत्पत्ती आहे. आणि आत्मा हा त्यामध्ये कुठेतरी इस्टॅब्लिश आहे. मन हे विचाराला प्रगट करणारं साधन, जे आत्म्याला अटॅच होऊन काम करतं, परंतु आत्मा हा भोगण्यासाठी इथे आलेला आहे. मनाच्या माध्यमातून तो भोगण्याचं काम करतो, किंवा मनाच्या हिशोबाने चालल्यामुळे तो दुःखात असू शकतो किंवा सुखात असू शकतो. तर शरीर, इन शॉर्ट मला सांगायचं काय की शरीर आणि चेतना या दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामध्ये जडत्व म्हणजे पृथ्वी आणि चेतनेच्या दोन गोष्टी म्हणजे एक सूर्य म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच सूर्य, आणि दुसरं आहे मन, ज्याला ज्योतिषीय शास्त्रामध्ये चंद्र म्हणतात. म्हणजे पृथ्वी तत्वाचं हे शरीर, यामध्ये आत्मा म्हणजे सूर्य आणि दुसरा चंद्र म्हणजे मन. आता मी ज्या तीन गोष्टी तुम्हाला बोललो आता की पृथ्वी, सूर्य आणि चंद्र, ग्रहण या तीन गोष्टीवरच होतं ना. ग्रहणामध्ये पृथ्वीमध्ये म्हणजे पृथ्वी सेंटरला आहे आणि इकडे एक बाजूला चंद्र आहे म्हणजे मन आहे, आणि इकडे दुसऱ्या बाजूला सूर्य आहे म्हणजे आत्मा आहे. म्हणजे आत्मा आणि मन ह्याचं जवळजवळ विघटन आहे, एक लेफ्टला आहे तर एक राईटला आहे, आणि दोघं एकमेकांना फोर्स लावतात. ही सिच्युएशन आहे. आता मनाच्या हिशोबाने शरीराचं काम चालतं किंवा मनाच्या हिशोबाने आत्मा भोगतो, असं मी मगासपासून सांगतोय तुम्हाला. म्हणजेच काय की मन प्रसन्न असेल तर तुम्ही प्रसन्न आहात, मनामध्ये चांगले भाव असतील तर तुम्ही पवित्रता ठेवू शकता, सात्विकता ठेवू शकता. म्हणजे कसं की जर तुम्ही मनाने प्रसन्न असाल किंवा मनाने सात्विक असाल तर तुम्ही चांगलं फील करता. फिलिंग करता म्हणजे काय, तुम्हाला जाणवतं, चांगलेपणा वाटतो, फिलिंग येतात किंवा चांगल्या भावना मनामध्ये तुम्ही जाणवता. जाणवणे जो प्रकार आहे तो मनाने होत नाही, तो आत्म्याने होतो.
म्हणजे कुठेतरी मनाचं आणि आत्म्याचं लिंक किंवा कनेक्शन जे आहे ते कनेक्शन सूर्य आणि चंद्राचं आहे ॲस्ट्रॉलॉजिकली. आता सूर्य म्हटलं की काय, की सूर्याला ज्योतिषशास्त्रामध्ये पिताकारक आत्माकारक म्हटलेलं आहे. आत्माकारक म्हणजे काय, सोल. माझ्यामध्ये मी असण्याचं जे अस्तित्व आहे ते दुसरं तिसरं काही नसून आत्मा आहे आणि शरीरामध्ये तो आहे. म्हणजे सूर्याचा एक छोटासा अंश माझ्यामध्ये कुठेतरी आहे आणि तो आत्म्याच्या आत्मरूपी पद्धतीने तो ह्या ठिकाणी आतमध्ये इस्टॅब्लिश आहे ऑलरेडी. मग आत्मा म्हणजे काय, नेमकं काय, तर माझं अस्तित्व म्हणजे काय, सूर्य म्हणजे माझं अस्तित्व. विचार करा मित्रांनो, जर सूर्य आलाच नाही, एखाद्या दिवशी सूर्य सुट्टीवर गेला, तर या पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी नष्ट पावेल. म्हणजे सूर्याने जर सूर्याचं काळचक्र जर बिघडलं तर आपलं अस्तित्व सुद्धा बिघडणार आहे, म्हणजे आपण नसू पण. म्हणजे सूर्य हा आपला आत्मा आहे, माझं अस्तित्व आहे. आणि माझं अस्तित्व आहे म्हणजे मी स्वयंप्रकाशित आहे. तेज माझ्यामध्ये सूर्याचंच आहे. स्थिरता जी आपल्याला मिळालेली असते ती स्थिरता ही सूर्यामुळे असते. माझ्यामधलं जे विचार प्रगटीकरण आहे, मी जे विचार प्रगट करण्याचा प्रयत्न करणार आहे ते माझ्यामुळे, माझ्या अस्तित्वामुळे मी विचार प्रगट करणार आहे. माझ्या असण्यामुळे ते प्रगट विचार होणार आहे. माझ्यातला तेज, जिवंतपणा, त्याच्यानंतर मी ज्या क्रिया करणार आहे त्या सगळ्या क्रिया या सूर्याच्या अंडरमध्ये येतात. ऍक्शन ज्याला बोलतो आपण. माझ्या शरीरातील चयापचय क्रिया असेल, मेटाबॉलिझम ज्याला आपण बोलतो, ती सुद्धा सूर्यावर डिपेंड आहे. माझा मानेचा कणा, पाठीचा कणा ज्याला मेरुदंड बोलतो आपण, त्या मेरुदंडातून पूर्ण सिग्नल यंत्रणा आपली शरीराची जाते, ती सुद्धा सूर्याच्या अंडरमध्ये काम करते. मेरुदंडामध्ये अगदी मूलाधार चक्रापासून तर सहस्त्रारपर्यंत जी 7 चक्र आहेत ती सुद्धा मेरुदंडामध्ये आहेत, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड बोलतो. त्या स्पायनल कॉर्डमध्ये सप्तचक्र आहेत. म्हणजेच काय, की कुंडलिनी तिथे अस्तित्वात आहे. आणि हा संपूर्णच्या संपूर्ण सेट स्पायनल कॉर्डचा हा सूर्याच्या अंडरमध्ये काम करतो. म्हणजे तुमचं जे कनेक्शन आहे सूर्याशी ते स्पायनल कॉर्ड रिलेटेड आहे. म्हणजे तुमचा मेरुदंड हा डायरेक्टली त्या विश्वातील सौर ऊर्जेशी कनेक्टेड आहे. तुमच्यातली सात्विकता, धार्मिकता, दानशूरपणा, महत्वाकांक्षा या सर्व सूर्याने दिलेल्या आहेत आणि त्या रवीने दिलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथे आहेत, तुमच्यामध्ये आहेत, तुमच्या आत्म्यामध्ये आहेत, तुमच्या असण्यामध्ये आहेत. आता दुसरा एक इन्व्हॉल्व्ह होणारा ग्रह म्हणजे चंद्र. तर चंद्र हा जलतत्वाचा कारक ग्रह आहे, मनाचा कारक आहे, मातृत्वाचा कारक आहे, सुखाचा कारक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्त्री तत्वाचा हा ग्रह आपल्या मनाचा कारक असल्यामुळे कुठेतरी मानसिकतेवर पूर्णपणे काम करतो. आपलं मानसिक सुख हे चंद्रावर अवलंबून आहे. आपला वेडेपणा किंवा एखाद्या व्यक्तीला वेडाचे झटके येतात, तो वेडेपणा सुद्धा कुठेतरी त्याच्या मध्ये चंद्राचा कुठेतरी दूषितपणा दिसून येतो आणि त्यामुळे तो आलेला असतो. आपल्या शरीरातील रक्त हे पूर्णपणे चंद्राच्या अंडरमध्ये येतं. त्यातला लिक्विड पार्ट जो आहे तो चंद्राच्या अंडरमध्ये येतो. आपल्या इच्छा, जाणीवा, दया, प्रेम, भावना ज्या आहेत त्या सगळ्या चंद्राच्या अंडरमध्ये येतात. चंचलता, अस्थिरता, बुद्धीची तीव्रता, कमी जास्तपणा, लहरीपणा, मूड, हे सगळंच्या सगळं चंद्राच्या अंडरमध्ये येतं. तुम्हाला जी काळजी करावीशी वाटते इतरांची किंवा कोणाची तरी दया करावीशी वाटते, ही सुद्धा चंद्रामुळे घडून येते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चंद्र हा जर पृथ्वीवरील अब्जो लिटर पाण्यावर जर चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे भरती आणि ओटी सारखे प्रकार जर घडत असतील, हे वैज्ञानिक सत्य आहे, यामध्ये कुठेही दुमत नाहीये, की जर पृथ्वीवरील पाण्यावर चंद्राच्या गुरुत्वीय बलाचा फरक पडतो आणि ज्यामुळे त्या पृथ्वीवरील सागरांमध्ये प्रचंड अशा मोठ्या मोठ्या लाटा उद्भवू शकतात, तर आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये जलतत्व जवळजवळ आपल्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण पृथ्वीवरील पाण्याच्या प्रमाणाच्या बरोबर परफेक्ट आहे. आणि त्यामुळे काय होतं की
जेव्हा जेव्हा चंद्राच्या पोझिशन्स किंवा चंद्राच्या गुरुत्वीय बलामध्ये जर सागरावर भरती ओटी होऊ शकते, तर आपल्यातलं रक्त, जलमय रक्त, त्याचबरोबर आपल्या शरीरात असणाऱ्या, डोक्यात असणाऱ्या मेंदू हा सुद्धा विस्कस फॉर्म मध्ये, म्हणजे सेमी लिक्विड फॉर्म मध्ये, म्हणजे तो सुद्धा कुठेतरी द्रव आधारितच आहे. या दोन्ही गोष्टींवर चंद्राचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे आणि त्यामुळे आपली मानसिकता ही चंद्रावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, हे सर्व चंद्राच्या बद्दल मी सांगतोय, का सांगतोय, सूर्याच्या बद्दल का सांगतोय, हे तुम्हाला लवकरच कळून येईल. कारण सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या अलाइनमेंटमुळे कुठेतरी चंद्र ग्रहण होतं. त्या चंद्रग्रहणामुळे सूर्याचा प्रकाश हा चंद्रापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे चंद्राच्या तेजामध्ये किंवा चंद्रप्रकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र असून सुद्धा तितकं तेज किंवा तितका ब्राईटनेस आपल्याला दिसत नाही. इन शॉर्ट काय की चंद्राचं रिफ्लेक्शन जे पृथ्वीवर येतं, चंद्रप्रकाश, तो त्या दिवशी इम्पॅक्ट होतो. राहू केतू जे आहेत ते कुठेतरी त्या दोन गोष्टीला कारणीभूत ठरतात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये राहू, केतू आणि शनी हे 3 प्लॅनेट कर्मप्रधान प्लॅनेट आहेत. म्हणजे आपल्या पूर्ण कर्मावर जर कोणी कंट्रोल करत असेल तर राहू, केतू आणि शनीचा कंट्रोल आहे. आणि म्हणून माणसं कधी कधी आउट ऑफ गेलेली सुद्धा चांगल्या पद्धतीने परत ट्रॅकवर येतात. त्याला शनी आणि राहू, केतू कारणीभूत आहे. तर मित्रांनो, ग्रहणाचा परिणाम जर बघितला तर भरपूर उलाढाली त्या दिवशी होत असतात किंवा त्या कालखंडामध्ये होत असतात. त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय की ग्रहण हे एक खगोलीय घटना आहे, म्हणजे ऍस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट आहे. तो येणाऱ्या वर्षातही बऱ्याच वेळेस होणार आहे किंवा होऊ शकतो पुढे कालांतराने. सिच्युएशन ऑफ जी काही पृथ्वीची, सूर्याची पोझिशन, चंद्राची पोझिशन अलाइन होईल की त्या दिवशी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण काहीतरी होईल अमावस्या पौर्णिमेला. मग त्याचं महत्व काय? तर महत्व, खगोलीय महत्व जर बघितलं तर हे 3 ग्रह एकमेकाच्या सरळ रेषेत असतात. इतर ग्रह त्यांच्या त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, कक्षेमध्ये फिरत असतात. वैश्विक बल जे आहे, आपण जे स्थिरता आपल्यामध्ये आहे किंवा आपल्या सौरमंडलात जी काही स्थिरता आहे ती फक्त आणि फक्त सूर्याने सगळ्या ग्रहांना त्याच्या ग्रॅव्हिटी फोर्समध्ये ठेवलेलं आहे. जर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये सूर्याच्या नसतील तर आउट ऑफ द ऑर्बिट होऊन ते ब्रह्मांडामध्ये विलीन होऊ शकतात, पण तसं होत नाही. म्हणजेच काय की सूर्याचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वीय बलावर होतो, सूर्याच्या गुरुत्वीय बलाचा परिणाम पृथ्वीच्या चुंबकीय बलावर सुद्धा होतो. हे जर पृथ्वीवर होत असेल तर गुरु ग्रहावर, शनी ग्रहावर, इतर सर्व गोष्टींवर सूर्याचा परिणाम आहे. तसंच शनी किंवा गुरु किंवा शुक्र किंवा मंगळ किंवा बुध या ग्रहांना सुद्धा स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड आहे. यांना सुद्धा स्वतः रेज उत्सर्जित करण्याची क्षमता आहे, कॉस्मिक रेज ज्याला बोलतो आपण, किंवा जी काही एनर्जी आपण बोलू शकता त्याला, ती एनर्जी विश्वामध्ये कार्यरत आहे. माणसाची किंवा आपली क्षमता त्या गोष्टीकडे पाहण्याची नाहीये, किंवा आपण फक्त ग्रह पाहू शकतो. ग्रहाकडून उत्सर्जित झालेली एनर्जी किंवा मॅग्नेटिक वेव्ह असतील, इन्फ्रारेड असतील किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, चुंबकीय बल असेल, हे आपल्याला डोळ्यांनी अनुभवता येत नाही. पण आपण असं म्हणतो का की चुंबकीय बल नाहीये? नाही, सायन्सने किंवा विज्ञानाने ते सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे ते आहे, आपल्याला दिसत नाही. हा आपल्या डोळ्यांचा एक मर्यादा आहे ती. तर खगोलीय बदलामध्ये सर्वात मोठं म्हणजे वैश्विक ऊर्जेमध्ये बदल होतो. त्या वैश्विक ऊर्जेमध्ये 2 ऊर्जा महत्वाच्या, म्हणजे गुरुत्वीय ऊर्जा किंवा गुरुत्वीय बल, आणि दुसरं आहे प्रत्येक ग्रहाची त्याचबरोबर पृथ्वीची चुंबकीय बल. हे झालं खगोलीय दृष्टिकोन. भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं तर काय होतं की पृथ्वीवर साधारण अंधार पडतो, संध्याकाळ असल्यासारखं वाटतं कुठेतरी, आणि भरती ओटी होते, समुद्रामध्ये भरती ओटी होऊ शकते, होते. ती आपलं हवामानशास्त्र अगोदरच प्रेडिक्ट करून ठेवतं की 4 मीटर किंवा 3 मीटर वगैरे जाणार आहे. वातावरणामध्ये सुद्धा फरक पडतो, चंद्रप्रकाश कमी असतो त्यावेळेस,
आणि त्यामुळे कुठेतरी ऊर्जा संतुलित असते. भरती ओटी वगैरे मगाशी मी सांगितलं, हा सुद्धा वातावरणाचाच बदल आहे. हवा सुद्धा कधी कधी कमी जास्त होते. हवेचा प्रवाह हा वाढतो किंवा कमी होतो. हे झालं हवामानातला बदल. त्यामुळे पक्षी किंवा प्राणी यासाठी हा इव्हेंट थोडासा कुठेतरी नौखा असतो. म्हणजे खगोलीय, भौगोलिक आणि वातावरणामधील बदल. आणि त्यानंतर एक दुसरा बदल होतो, तो म्हणजे जैविक बदल, बायोलॉजिकल चेंज. ग्रहण काळामध्ये बायोलॉजिकल चेंज काय होतो, तर त्या अगोदर तुम्हाला एक समजून घ्यावं लागेल की माणूस सोडला तर इतर कुठलाच प्राणी पक्षी अलाराम न लावता उठतो. फक्त माणूसच असा एक प्राणी ह्या जगामध्ये आहे की त्याला सकाळी उठण्यासाठी अलाराम लावावा लागतो. इतर प्राण्यांना, कुठल्याही पक्षाला, प्राण्याला, गाईला किंवा कुत्र्याला अलाराम लावून उठण्याची सवय नाहीये. त्याचं कारण एक आहे की प्रत्येक जीवामध्ये एक जैविक घड्याळ आहे, बायोलॉजिकल क्लॉक त्याला म्हणतो आपण. म्हणजे आपण सुद्धा जर अलाराम 10 दिवस बंद करून स्वतः उठण्याचा प्रयत्न केला तर उठू शकतो. जसं चिमणी किंवा कावळा सकाळी न सांगता बरोबर त्यांना समजतं की दिवस उजाडलाय, आपल्याला बाहेर निघायचंय, किंवा जे काय असेल त्यांचं रुटीन लाईफ चालू करतात. बायोलॉजिकल घड्याळ हे ग्रहण काळात कुठेतरी डिस्टर्ब होतं. आपल्याला माहिती आहे चंद्रग्रहण आहे, कारण आपण त्यातलं वैज्ञानिक सत्य शोधलेलं आहे, म्हणून आपल्याला हे सगळं माहिती आहे. पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत वगैरे. इतर जे प्राणी आहेत, म्हणजे आजही कावळ्यासाठी आजचा जो दिवस आहे तो काहीतरी वेगळा आहे. अचानकपणे काहीतरी जे काही बदल होणार आहे. आपलं सेन्सरी ऑर्गन जे आहे, आपले जे इंद्रिय आहेत त्यांना मर्यादा आहेत, परंतु प्राण्यांचे इंद्रिय ही आपल्यापेक्षा जास्त विकसित आहेत. त्यांना ह्या घटना वेगळ्या वाटायला लागतात किंवा ते ह्या घटना अनुभवतात तेव्हा त्यांना असं वाटतं की कुठेतरी संध्याकाळ झाली किंवा वातावरणातील हा बदल आपल्याला सेफ नाहीये. त्यावेळेस ते आपल्या घरट्याकडे जायला निघतात. हा बदल फक्त आणि फक्त वातावरणातील बदल हा त्यांच्या जैविक घड्याळाला डिॲक्टिव्हेट करतो. म्हणजे काय की संध्याकाळ झाल्याचं फिलिंग येतं आणि त्यावेळेस कुठेतरी शरीर हे अनकम्फर्ट फील करायला लागतं की असं कसं झालं, अजून तितका काळ गेलेला नाहीये, ही वेळ आताच कशी काय आली. आणि त्यानुसार ते घरट्याकडे वगैरे जायला लागतात किंवा बदल होतो. आणि ह्या अचानक बदलामुळे प्राणी सुद्धा चक्रावले जातात, गोंधळलेल्या अवस्थेत असतात. इन शॉर्ट काय की कुठेतरी जैविक घड्याळ किंवा बदलतं आणि त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो. खाणे पिणे, चयापचय ज्याला बोलतो आपण, मेटाबॉलिझम ज्याला बोलतो, ह्या गोष्टींवर त्याचा पुरेपूर असा प्रयत्न होतो. आणि जसा परिणाम स्थूल जीवांवर होतो तसा त्याचा परिणाम जे सूक्ष्म जीव आहेत त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो. आणि दुसरं असं की जर हा परिणाम होत असेल, एखाद्या गोष्टीवर जर परिणाम होत असेल तर त्याच्या रिॲक्शन्स पण काहीतरी होणार आहेत ना त्या पुढे. म्हणजे जसं मानवावर जर मी म्हणत असेल माझं जैविक घड्याळ त्या पिरियडसाठी बदलणार आहे, मी समजून घेतोय की आजची घटना ही चंद्रग्रहणाची, माझ्या विज्ञानाने मला ती देणगी दिलेली आहे की सगळं मला माहिती आहे. परंतु जी गाय किंवा जो कुत्रा किंवा जे पक्षी, त्यांना विज्ञान माहिती नाहीये पण घटना अनुभवतात ते. माझी बौद्धिक पातळी मोठी आहे म्हणून मी ते समजतोय, परंतु कुठल्याही प्राण्याला ती क्षमता नाहीये की हे जे काही घडतंय त्याचा अनालिसिस तो करू शकतोय. ते घाबरतात किंवा त्यांचं पूर्णपणे बॅलन्स बिघडतो असं म्हणायला हरकत नाही. आता जर बघितलं तर मानवी जीवनावर याचा खास करून काय परिणाम होतो, तर तुम्हाला ग्रहण काळामध्ये कुठेतरी मानवी जीवनावर पण परिणाम वेगवेगळे आहेत. शारीरिक परिणाम जर आपण बघितला तर कुठेतरी सुस्तपणा तुम्हाला जाणवू शकतो, झोप न येणे किंवा जास्त झोप येणे, त्यानंतर भूक कमी जास्त होणे, भूक लागणे किंवा न खाण्याची इच्छा होणे, काही न करण्याची इच्छा होणे, जडपणा शरीरात येणे, आजारी असल्याचं फिलिंग येणे किंवा अंगदुखी वगैरे सारखे शारीरिक परिणाम माणसावर होतात, मानवीय परिणाम चंद्रग्रहणाचे. अर्थात याला कुठल्याही प्रकारची विज्ञानाची जोड नाहीये किंवा विज्ञानाने मध्ये हे सिद्ध झालेलं नाहीये. परंतु आपलं जे शास्त्र आहे, वैदिक सनातन धर्मातलं जे काही ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा धर्मशास्त्र म्हणा, याच्यामध्ये जे ऋषीमुनींनी ऑब्झर्वेशन्स लिहून ठेवलेले आहेत त्यानुसार
शास्त्र चालतं. शास्त्रात जे आहे ते सांगतो मी. ह्या सर्व शारीरिक गोष्टी माणसामध्ये घडत असतात आणि नंतर सर्वात मोठा जो परिणाम होतो तो मानसिक. मानसिक जर बघितलं आपण तर शरीर हे जडत्व असलं तर आत्मा आणि मन मिळून मानसिक बॅलन्स आपल्या शरीराचा घडतो. म्हणजे हे दोघं जर संतुलित असतील तर आपण शरीर चांगलं फील करतं. आणि त्या आत्म्याला आणि मनाला रिप्रेझेंट करणारे दोन जे ग्रह आहेत ते चंद्र आणि सूर्य हे कुठेतरी अलाइन झाल्यामुळे त्यांच्या गुरुत्वीय बलामुळे जो काही फरक पडतो त्याच्यामुळे आपल्या शरीरातील चंद्राने रिप्रेझेंट केलेलं जलतत्व, रक्त आहे जे, ते कुठेतरी इम्बॅलन्स होण्याचा, चंद्रबळ आकाशात कमी असल्यामुळे आपल्यातलं चंद्रबळ सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आपल्यावर होतो तो आपल्या ब्लडवर होतो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ब्लड आणि मेंदू जो मी मगाशी सांगितला, चंद्रबळ कमी झाल्यामुळे कुठेतरी मानसिक इश्यू तयार होतात. आणि मानसिक असंतुलन, लहरी स्वभाव, मोडीपणा किंवा मन एकाग्र न होणे, खूप उदास वाटणे किंवा राग येणे, मत्सर करणे, खूप जास्त क्रोध होणे, तामसी वृत्ती वाढणे शरीरामध्ये, अक्रियेने बसून राहावं असं वाटतं, काही करण्याची इच्छा न होणे, अप्रसन्नता वाटते किंवा अचानक उन्माद आल्यासारखं वाटतं, खूप जास्त एनर्जेटिक झाल्यासारखं वाटतं. तर हे सर्व जे परिणाम आहेत हे आत्मा आणि मनाशी निगडीत आहेत, म्हणून ते मानसिक परिणाम आहेत. आणि मित्रांनो, जर मनावर परिणाम झाला तर त्या गोष्टीचा आत्म्यावर 100% होणार, त्यात काही वादच नाहीये. कारण मन करतं आणि भोगतो आत्मा. आणि त्यामुळे ग्रहण काळामध्ये कुठेतरी आत्मिक बळ कमी असतं. आणि जर आत्मिक बळ कमी झालं अर्थात तुमचा सूर्य हा कमजोर होतो आणि आत्मा हा दूषित होतो. आणि त्यामुळे माणसाचं कुठेतरी मनाच्या कमजोरीमुळे आत्म्यावर इम्पॅक्ट, आणि आत्म्यावर इम्पॅक्ट झाला त्यामुळे मन आणि आत्म्याचं जे बॅलन्स आहे तो बिघडल्यानंतर आध्यात्मिक अधःपतन होऊ शकतं किंवा होतं. आणि त्यामुळे एकाग्रता कमी होते, आध्यात्मिक किंवा सात्विकपणा कमी असतो, त्या पिरियडमध्ये राहू शकतो, अधार्मिक कृत्य करण्याकडे वृत्ती जाऊ शकते. आत्म्याच्या अधःपतनामुळे भरपूर काही वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्ही घडवून आणू शकता. हे जे काही कॉम्बिनेशन आहे चंद्र आणि सूर्याचं, त्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जे होतं ते आत्मिक पातळीवर होतं. कारण त्यावेळेस आपल्या शरीरातील जे 3 गुण आहेत, सात्विक, सत्व, रज, तम, तर तमाची वाढ झालेली असते. आणि तमाची वाढ ही आपल्या अधःपतनासाठी कारणीभूत ठरते. तर मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, ग्रहणाचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला, ग्रहणाचा परिणाम खगोलीय, जे काय असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपण ज्या प्रश्नाने चालू केला होता तो प्रश्न आता तुम्हाला मी उत्तर देतो, ते तुम्हाला आता कळेल. कारण ग्रहणामागचा जोपर्यंत तुम्ही वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि वैदिक महत्व जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर तुम्हाला पटणार नाही. आणि आता मी त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर असं आहे की गरोदर स्त्रीने भाजी का कापू नये, आणि जर कापली तर तिच्या गर्भामध्ये व्यंग निर्माण होतं, किंवा त्या गर्भाचा कुठेतरी कान फाटलेला असेल किंवा ओठ फाटलेला असेल किंवा मतिमंद होऊ शकतं वगैरे वगैरे. आपल्याकडे एक सिस्टम आहे, धर्म आणि विज्ञान ह्या 2 टोकाच्या गोष्टी आहेत, त्या एकत्र कधीच नांदू शकत नाहीत. परंतु त्याच्यामधला एक मध्यम मार्ग म्हणजे भीती दाखवणे. भीती दाखवणे म्हणजे काय की गर्भधारणा असलेल्या व्यक्तीला, स्त्रीला जर सांगितलं की तू हे काम केलं तर तुझं मूल कुठेतरी बाधित होऊ शकतं किंवा त्याला, तुझ्या गर्भाला कुठेतरी त्रास होऊ शकतो. माता जी असते ती आपल्या गर्भाचा पहिला विचार करेल, आणि त्यामुळे तिला भीती ही दाखवलेली आहे. त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा ही आहे की त्या मातेच्या पोटी 2 जीव हे असतात. म्हणजे आई हे स्वतः जीव आहे. जीव आहे म्हटल्यानंतर काय, तिच्यामध्ये चेतना, आत्मा आणि मन आहे. शरीर आहे तिचं पंचमहाभूतांनी बनलेलं, आणि तिच्या पोटी एक गर्भ आहे जो सुद्धा पंचमहाभूतांनी बनतोय, ज्याच्यामध्ये आत्मा आणि मन आहे.
म्हणजे एकाच ठिकाणी दोन गोष्टी आहेत. आता मला सांगा, जर त्या मातेवर मगाशी मी सांगितलेला मानसिक परिणाम जर झाला तर त्याचा डायरेक्ट परिणाम कोणावर होणार आहे? जर त्या स्त्रीवर मानसिक परिणाम झाला ग्रहण काळामध्ये तिच्यावर परिणाम काय होईल? कारण जर सागरावर परिणाम होत असेल तर तिच्यामध्ये सुद्धा ब्लड आहे, तिच्यावर सुद्धा मानसिक दबाव येऊ शकतो, मानसिक प्रेशर येऊ शकतो. दुसरी गोष्ट की ग्रहण काळामध्ये जे काही वातावरण दूषित आहे, बॅक्टेरिया कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे त्या बाईने बाहेर निघू नये, कारण वातावरण दूषित आहे. वातावरण दूषित आहे म्हणजे त्या वातावरणातलं जे काही वातावरण जे आहे ते कुठेतरी बॅक्टेरिया किंवा जीवाणू विषाणूने भरलेलं असू शकतं, किंवा काही विषाणू असे पण आहेत की ते ग्रहण काळामध्ये त्याची वाढ सरस होते, ते त्या मातेला इम्पॅक्ट देऊ शकतात. हा झाला शारीरिक भाग. दुसरा, मन हे अस्थिर आहे तिचं, कारण चंद्रबळ आकाशात नाहीये, त्यामुळे मानसिक परिणाम तिच्यावर होऊ शकतो. आणि जर तिच्या मनावर परिणाम झाला तर तिच्या आत्म्यावर परिणाम होऊ शकतो. आणि जर मन आणि आत्म्यावर परिणाम झाला तर डायरेक्टली खाली गर्भ आहे त्या गर्भावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे तिचं येणारं अपत्य हे कुठेतरी त्रासामध्ये असू शकतं, किंवा त्या 2-3 तासाचा तिच्यावर परिणाम होऊ शकतो. दुसरं असं की कापू नये, भाजी कापू नये म्हणजे काय? कटिंग करत असताना जर तुमची मनस्थिती खराब आहे तर कदाचित कट लागू शकतो. आता जर लागलं, समजा एखाद्याला त्या पिरियडमध्ये जर लागलं तर त्या पिरियडमध्ये तुमचं जलतत्व हे कमी जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह आहे, म्हणजे शरीर जैविकदृष्ट्या इम्बॅलन्स आहे. कारण एक भौगोलिक घटना जी पूर्ण विश्वाला व्यापून ठरलेली आहे ती जर विश्वामध्ये उलथापालथ करू शकते, तर माणसाचं अस्तित्व त्याच्यासमोर खूप छोटं आहे. तुमचा ब्लड फ्लो, लागलेला घाव, मधून येणारं रक्त हे कदाचित जास्त ब्लड जाण्याचे चान्सेस आहेत. आणि एका स्त्रीला जी गरोदर आहे तिच्यासाठी रक्ताचं महत्व किती आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. कारण माता आहे ती, तिच्यावर उदरामध्ये 2 जीव पोसले जात आहेत एकाच रक्तावर, तिच्या शरीरामधून तिला बाळाला मिळणार आहे. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या धर्मशास्त्रांनी किंवा आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्राने केलेला आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीने कुठेही असं काम करू नये की तिच्या शरीराला इजा पोचू शकते, की जेणेकरून एक्सेस ब्लिडिंग होऊन कुठेतरी धोका उत्पन्न होऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जर लागलं तिला, आणि ते छोटं मोठं असेल तर समजू शकतं, पण जर कदाचित बाहेर जाण्याची वेळ आली तर बाहेरचं वातावरण सुद्धा दूषित आहे. त्यामुळे तिने एका ठिकाणी स्थिर बसून मानसिक आणि आध्यात्मिक लेवलला जर काही काम केलं तर तिला आणि तिच्या बाळासाठी ते चांगलं राहू शकतं. आता दुसरी एक गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे ग्रहण काळामध्ये अन्न भक्षण करू नये. अन्न भक्षण करू नये यापेक्षा मी म्हणेल की ग्रहण काळात उपवास करावा असं म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ग्रहणाचा एक इफेक्ट आपल्यावर हा होतो की आपलं जैविक घड्याळ, त्याला आपण बायोरिथमिक क्लॉक बोलतो, हे बिघडू शकतं किंवा बिघडलेलं असतंच. आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी सुस्तपणा जाणवतो किंवा बेचैनी वाटते वगैरे वगैरे. म्हणजे काय की आपल्या मेटाबॉलिझम जे आहे किंवा चयापचय जे क्रिया आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक वेळेनुसार चालते ती कुठेतरी डिस्टर्ब होते, कारण सिच्युएशन बदललेली आहे. पौर्णिमेचा चंद्र आहे पण तो त्याला पौर्णिमेचा बळ नाही, कारण तो सूर्याच्या प्रकाशाला पूर्णपणे मिळत नाहीये, पृथ्वीमध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे चंद्राच्या प्रकाशामध्ये किंवा चंद्राच्या तेजामध्ये पडलेल्या फरकामुळे हे जे काही बदल शरीरामध्ये जो जैविक बदल होतोय तो घडल्यामुळे चयापचय क्रिया कमी आहे. मग अशा पिरियडमध्ये जर आपण आपल्या शरीरामध्ये अन्न घेतलं नाही तर त्याचा परिणाम आपल्या पूर्णपणे शरीरावर होऊ शकतं. जर मी एक्सेस खाल्लं किंवा जास्त खाल्लं, अति आहार घेतला, तर मला ते इनडायजेशन सिस्टम माझ्या सिस्टममध्ये पचन बरोबर होणार नाही. माझी शारीरिक त्रास मला होऊ शकतो आणि तिथे परत मानसिक त्रास संभवण्याचे चान्सेस होतात. त्यामुळे कुठेतरी त्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. आणि अन्नाचा आणि वातावरणाचा किंवा तुमच्या मानसिकतेचा जर तुम्हाला परिणाम अनुभवायचा असेल तर तुम्ही आपल्या डे टू डे मध्ये कधी, इन शॉर्ट, समजा तुम्ही जेवायला बसलेले आहात, चांगलं मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे आणि कुठेतरी तुम्हाला दुःखद बातमी आली, कोणीतरी गेलेल्याची वगैरे किंवा ऑफ झालेल्याची बातमी आली, तुमचा पूर्ण मूड चेंज झाला, तुमच्या समोर तुमचं
अति आवडीचं अन्न जरी वाढलेलं असेल ना, तर तुम्हाला त्या अन्नाची गोडी लागणार नाही. म्हणजेच काय, की तुमचं मन हे त्या अन्नावर नाहीये. मन नाही म्हणजे काय, तुम्ही त्या मानसिक अवस्थेत नाहीयेत की तुम्ही त्या अन्नाचा आस्वाद घेऊ शकता. सेम सिच्युएशन ग्रहण काळात असते, की तुम्ही पोट भरण्यासाठी खाणार आहे, मन नाहीये तिथे ठिकाणावर, म्हणून अन्न भक्षण करू नये. प्रवास करू नये असंही म्हणतात, की प्रवासाला निघू नये. प्रवासाला निघू नये यासाठी दोन कारण आहेत. एक तर त्यावेळेस तुमची मानसिक अवस्था खराब असते, तुमच्या मनाचा काही पार्ट हा इम्बॅलन्स असतो जो तुम्हाला जाणवणार नाही. बौद्धिक क्षमतेमध्ये निर्णय क्षमता ही कुठेतरी चुकीची होऊ शकते, आणि रस्त्यावर असताना जर तुम्ही एक चुकीचा सेकंड्स मध्ये घेतलेला निर्णय सुद्धा तुमच्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. आणि त्यामुळे कुठेतरी प्रवास सुद्धा करू नये, कारण प्रवास सुद्धा त्याज्य सांगितलेला आहे. तो याचसाठी सांगितलेला आहे कारण की ग्रहणाचा जसा वैश्विक ऊर्जेचा इम्बॅलन्स होतो, त्यावेळेस आपल्या शरीरातील दोन गोष्टी महत्वाच्या, रक्त आणि मेंदूमधील विस्कस पार्ट, ज्याला आपण सेमी लिक्विड फॉर्म म्हणतो, तो न्यूरोलॉजिकल जो फॉर्म आहे किंवा न्यूरॉनने बनलेला एक भाग आहे, त्याच्यातली सिग्नल यंत्रणेवर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये सुद्धा फरक येऊ शकतो, जो तुमच्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. दुसरं असं की पूजापाठ वगैरे ही करावी, मंत्रसाधना करावी. पूजापाठामध्ये स्पेशली तुम्ही मंत्रसाधना वगैरे करू शकता, आणि मेडिटेशन्स जे आहेत किंवा ध्यान धारणा वगैरे सारख्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मन एकाग्र ठेवण्याचा, मानसिकरित्या शांत राहण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं जातं. ते सुद्धा मनाच्या स्थिरतेसाठी आणि आत्म्याच्या चांगल्या अवस्थेसाठी केलं जातं, की ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक लाभ मिळतो. दान पुण्य करावे. दान करतो म्हणजे आपण काय करतो, की आपल्याला जवळ असलेली गोष्ट आपण दुसऱ्याला देतो. म्हणजे काय होतं, तुमच्या मनामध्ये एक त्यागाची भावना निर्माण होते, आणि ज्या मनामध्ये किंवा ज्याच्या मनामध्ये त्यागाची भावना असते त्याच्यामध्ये त्याला आत्मिक समाधान मिळतं. त्याग केल्याने कोण समाधानी होतं? खुशी होते का नाही? एक समाधान मिळतं. आणि समाधान ही अशी अवस्था आहे की ती आत्म्याशी जोडलेली आहे. म्हणजे तुमचं मन, तुम्ही त्याग करता त्यामुळे तुमचं मन हे चांगलं काम करतंय, आणि त्यामुळे आत्मा संतुष्ट असतो, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते. म्हणून त्या दिवशी दान पुण्य हे ग्रहण काळात करावं असं सांगितलेलं आहे. दुसरं की ग्रहणाच्या अगोदर आणि ग्रहणाच्या नंतर आंघोळ करावी. याचं कारण हे की जे बदल वातावरणात होत आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म जे जीव आहेत त्यांची वाढ असते, किंवा ज्या जीवांना आपण डायरेक्टली फाईट नाही करू शकत, नॉर्मल वातावरण असताना आपल्यासाठी ते जीव नसल्यासारखे आहेत. परंतु जेव्हा सूर्य आणि चंद्राचा काहीतरी एक अलाइनमेंट किंवा फोर्सेसमध्ये, एनर्जीमध्ये जे काही इम्बॅलन्समेंट होते, त्या इम्बॅलन्समेंटमध्ये पृथ्वीवरील सूक्ष्ममधला सूक्ष्म जीव सुद्धा तुम्हाला हानिकारक ठरू शकतो, की जे तुमच्या म्हणजे शरीराला हानी पोचवू शकतात. त्यामुळे कुठेतरी ग्रहण काळात अगोदर आणि नंतर आंघोळ करावी अशी मान्यता आहे. आणि सर्वात महत्वाचं की ग्रहण काळात एक अजून सांगितलं जातं की मंदिरं बंद ठेवली जातात, मंदिरांमधल्या पूजापाठ वगैरे सगळं बंद केलं जातं. त्याचं कारण, मंदिरं बंद ठेवण्यासाठी ग्रहण काळामध्ये देवांना काही फरक पडत नाहीये, त्या स्वतः एक मोठ्या एनर्जी आहेत, आपल्याला फरक पडतो. त्याचं कारण आहे की ग्रहण काळात मंदिरं जर चालू ठेवली तर लोक मंदिरापर्यंत पोहोचतील, म्हणजे प्रदूषित वातावरणातून त्यांना घरातून बाहेर निघून तिथपर्यंत पोचायचंय. दुसरं, जो माणूस ग्रहण काळामध्ये देवाच्या दर्शनासाठी जातोय, तर देवाचं दर्शन ही एक फिजिकल बाब नाही आहे, ती मानसिक आणि आत्मिक लेवलवरची क्रिया आहे. आणि मी मगासपासून सांगतोय की जर ग्रहण काळामध्ये मन आणि आत्मा हा जर डिस्टर्ब होत असेल तर मी देवदर्शन कसं काय करू शकतो, किंवा मी देवाच्या संदर्भात काही पूजापाठ करत असेल तर तिथं मन माझं लागेल का? नाही लागू शकत आहे, कारण मी मानसिक अवस्थेत नाही आहे. त्यामुळे मंदिरं ही बंद ठेवली जातात. ह्याचं मूळ कारण हे आहे. तर मित्रांनो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही ग्रहण काळात असता त्यावेळेस तुमच्यातलं तमोगुण हे वाढलेलं असतं, आणि तमोगुण वाढल्यामुळे आपण तमोगुणाचं रूपांतर चांगल्या गुणांमध्ये होण्यासाठी आपण त्याग करणार आहे, किंवा मेडिटेशन्स करणार आहे, धारणा करणार आहे, उपाशी राहणार आहे, वगैरे वगैरे. तर मित्रांनो, हे होता एक छोटासा प्रयत्न चंद्रग्रहणाच्या बाबतीतला.
जाता जाता एवढंच सांगेन की विज्ञान या गोष्टींना मान्यता देऊ किंवा न देऊ, वैदिक ज्योतिषशास्त्र सनातन धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे ते इथे मी मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. कारण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शरीर हे एक जड वस्तू आहे. आत्म्याचं विज्ञानाला कुठेही विज्ञान मानत नाही आत्म्याला, परंतु ज्या गोष्टी आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रात किंवा वैदिक शास्त्रात सांगितलेल्या आहेत त्यामध्ये माणसाचं अस्तित्व हे फक्त शरीर नसून शरीर आणि चेतना असं आहे. म्हणजेच काय तर शरीर हे जसं जडत्व आणि आत्मा आणि मन या तिघांचं कॉम्बिनेशन आहे, तसंच त्याच शरीरामध्ये 3 गुण सुद्धा वावरतात. एक सत्व रज आणि तम 3 गुणांनी मिळून शरीर आहे. आदी अंत्य, आदी मध्य आणि अंत्य या 3 नाडींनी मिळून शरीर आहे. इडा इंगळा आणि सुष्णुषा या 3 नाड्यांनी मिळून हे शरीर आहे. सप्तचक्र आणि कुंडलिनी सुद्धा याच शरीरात वास करते. शरीर हे कर्मप्रधान आहे, त्यामुळे कर्माला आत्म्याची जोड आणि त्या आत्म्याला चांगले आणि वाईट भोग हे आहेत. म्हणून आपण हे सगळं बाकीचं जे आहेच, इतर गोष्टी सुद्धा बॅलन्स असल्या पाहिजे. म्हणजे तुमची नाडी बॅलन्स असली पाहिजे, तुमचा कफ बॅलन्स असला पाहिजे, सत्व बॅलन्स असलं पाहिजे, आणि तुमचा हे जर सगळं बरोबर बॅलन्स असेल तर तुमचा आत्मा आणि मन संतुलित राहील. आणि आत्मा आणि मन संतुलित असणे म्हणजे एक चांगल्या आध्यात्मिक पातळीची ती निशाणी आहे. म्हणून ग्रहण काळात हे सगळं टाळलं जातं. धन्यवाद.